या ठिकाणी मंचावर सर्व जे सन्माननीय सदस्य उपस्थित आहेत, सरपंच महोदया, आमचे मित्र पाटील साहेब, जिल्हा शिक्षणाधिकारी, तहसीलदार मॅडम, या ठिकाणी उपस्थित सर्व शाळा शिक्षण समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, गावकरी बंधू आणि त्यांचा मी अतिशय आदर करतो असं सर्व शिक्षक भगिनी, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका मॅडम, त्यांना मदत करणारा सर्व सपोर्ट स्टाफ आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो सोहळा आहे तो सोहळा तुमच्या आयुष्यातला एक फार मोठा क्षण असतो आणि कदाचित तुम्हाला हे जेव्हा जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, पुढे व्हाल, तेव्हा तुम्हाला आठवत राहील की आपण असे काही सोहळ्याचे एक साक्षीदार होतो. आता जसं तहसीलदार मॅडमने सांगितले की काही गोष्टी तुम्हाला कळणार पण नाही आम्ही काय बोलतोय किंवा काय नाही, पण जसजसे तुम्ही मोठे व्हाल तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल, तुमचं वाचन वाढेल, तुमचा अभ्यास वाढेल, तुमचं मनन वाढेल, चिंतन वाढेल, त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत होतील. या सर्व तुम्हाला जे संस्कार दिले जात आहेत किंवा यासाठी तुमचे जे रात्रंदिवस मेहनत करणारा जो स्टाफ आहे, जे शिक्षक आहेत, त्या सर्व शिक्षकांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतो की एक अतिशय चांगली पिढी घडवण्याचे आपण साक्षीदार आहोत. तुमच्या आयुष्याला एक खरंच एक चांगलं असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये आपण आपलं स्वतःचं काहीतरी ध्येय निवडायचं असतं आणि ते शोधायचं असतं. आपण जपानी पुस्तक वाचलं असेल, इकेगाई त्याला म्हणतात. त्या एकेगाईमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक माणसाचं आयुष्यामध्ये आल्यानंतर त्याला काहीतरी ध्येय शोधावं लागतं आणि त्या ध्येयवेळ्या माणसालाच पुढे आयुष्यामध्ये सुख मिळतं किंवा तो समाधानाने या पृथ्वीतलावरून बाहेर जातो. असं तुमचं इकेगाई जे आहे किंवा जे ध्येय आहे ते तुम्हाला सापडलेलं आहे असं मला या क्षणी तरी वाटतंय. मी मगाशी आपल्याला पाटील साहेबांनी सांगितलं, शिक्षक अधिकारी महोदयांनी, की जिल्हा परिषदेचे आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. म्हणजे आजपासून काही वर्षापूर्वी आम्ही जसे तुम्ही समोर बसलेले आहेत तसेच बसलेलो होतो. फक्त आमच्या वेळेला कदाचित चटाया नव्हत्याच, आम्ही तर खाली जमिनीवरच बसायचो. शाळेत बसायला सुद्धा चटाया नव्हत्या, पण आमचे शिक्षक सकाळी सगळ्यांना बोलवायचे आणि शाळेचं जे अंगण आहे किंवा शाळेचा जो परिसर आहे तो सारवून घ्यायचे. त्याच्यातून आम्हाला तिथली मेहनतीची जी गरज आहे किंवा आपण ज्याला NGOज म्हणतो आता, त्या सगळ्या गोष्टी त्या करून घेतल्या. मी मुख्याध्यापक महोदयांना विनंती करेल की जेवढे आपले शिक्षक वृंद आहेत त्या सगळ्यांना माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी पुष्पगुच्छ देऊ इच्छितो, पुष्प देऊ इच्छितो, जेणेकरून मला विद्यार्थ्यांना दिलेलं प्रॉमिस आहे की त्यांनी काय काय करावं ते पुष्पगुच्छ देताना मी बोलेन. या सर्व शिक्षक या ठिकाणी या, तर एक पुष्प द्या सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी वर्षभर जी मेहनत केलेली आहे मॅडम किंवा जे काही शिक्षक वृंद असेल, या सगळ्यांनी या. आपण सगळेजण हा ना पटकन. आता तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सर्व शिक्षकांना आणि शिक्षिकांना म्हणजे मॅडमला पुस्तके आणि तुम्हाला जे दिलेत ड्रेस वगैरे वाटप केलेले आहेत त्याबद्दल आभार पण मानतोय आणि त्यांच्याकडून प्रॉमिस पण घेणार आहे. त्यासाठीच मी त्यांना सगळ्यांना पुष्पगुच्छ दिले.
वर्षभर या सर्व शिक्षक जे आहेत ते तुम्हाला अतिशय मनापासून शिकवतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागवणार नाहीत. बरोबर मॅडम? रागवणार नाहीत, मुलांना मारणार नाही. मी तुम्हाला माझा एक स्वतःचा एक प्रसंग सांगतो. मलाही 2 मुली आहेत. मॅडमने जर सांगितलं तसं मला दर महिन्याला शाळेमधून बोलवलं जाईल आणि कहा सर आप कलेक्टर है, आपके बच्चों को थोड़ा समझाओ ना, वो 98% नहीं मिलते उनको, अब 92 ही मिलते हैं, 90 ही मिलते हैं. तो मतलब मैडम आपको क्या प्रॉब्लम है? मेरे हिसाब से तो बहुत ज़्यादा मारते हो. नहीं इतनी कंपटीशन है दुनिया में और आप लोग बोल रहे हैं कि थोड़े तो सीरियस हो जाओ बच्चों के बारे में. असं मला जवळजवळ 1ली ते 10वीपर्यंत किमान 50 वेळा ऐकावं लागलं. पण माझा त्या गोष्टीवर बिलीव्हच नव्हता. पर्सेंटेज हा विषयच नाही. मी म्हटलं माझ्या मुलांना जे काही तुम्ही देताय त्याच्यापेक्षा जास्त मी घरी पण देतो. त्यांना सगळे संस्कार देतो, पुस्तकं वाचायला शिकवतोय, त्यांना अभ्यास करायला शिकवतोय, बाहेर फिरून आणतोय, जग दाखवतोय. तो पण एक संस्काराचा पार्ट आहे, ते त्यांना जास्त आवश्यक आहे. आज माझी एक मुलगी इंजिनियर आहे आणि डॉक्टर आहे. असं काही नसतं. तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मुलांना ॲक्च्युली इन्स्पिरेशन द्या. त्यांना आपल्या स्वतःच्या मुलांमध्ये जसं आपण सगळं बघतो भविष्य तसं आपण सगळं बघावं अशी सगळ्यांना विनंती करतो. आता सगळे कंटाळले आहेत. आपण आता एक काम करूया. आजचा जो कार्यक्रमाचा समारोप आहे तो आभार प्रदर्शन होत राहील. परंतु मला असं वाटतं की ज्या मुलांनी सुरुवातीला आमची शाळा खूप चांगली, शाळेमध्ये येऊया हे गाणं म्हटलं, त्या मुलांना विनंती करतो की त्यांनी इकडे यावं. कोण कोण होते ते मुलं? सगळेजण या. चला पटकन या, पटकन या. खरं म्हणजे आम्ही तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आलोय, तुम्हाला लेक्चर द्यायला नाही आलो. मी मनापासून आभार मानतो. एक चांगला संधी मला या ठिकाणी एक चांगल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. सगळ्यांचे खूप खूप आभार.